पुण्यात भरणाऱ्या भीमथडी जत्रेची सैर आपल्यापैकी अनेकांनी केली असेल. या जत्रेला शहरी लोकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. काय कारण असेल बरं यामागे? अगदी साधं कारण आहे. एकतर ही जत्रा शहरी माणसाला ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवते. दुसरं म्हणजे या जत्रेच्या माध्यमातून लोकांना अस्सल रानमेवा चाखायला मिळतो. हुरडा ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत क्षुल्लक बाब, पण शहरी माणसाला त्याचंच फार अप्रूप वाटतं. गावाकडून शहरात आलेल्यांची दुसरी पिढी या सगळ्यापासून दूर गेलीय. त्यांना अशा गावाकडच्या गोष्टींचं आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. त्यातूनच शहरी लोक भीमथडीला गर्दी करतात. शहरी लोक त्यांच्या आयुष्यातून हरवत चाललेल्या अशा गोष्टी जिथे मिळतील तिथून त्या घेण्यासाठी काही पैसेही मोजायला तयार होतात. मग शेतकऱ्यांनी अशाच काही गोष्टी उपलब्ध करून देणारं एक केंद्र आपल्याच शेतात उघडलं तर, म्हणजे चेंज म्हणून 2 दिवस कुठल्या तरी शेतात जाऊन राहण्याची इच्छा असणाऱ्यांना आपल्याच शेतात राहण्या खाण्याची सोय करायची. शेताच्या बांधावर येणाऱ्या चिंचा, बोरं, करवंद, आंबे, त्याचबरोबर शेतात पिकणाऱ्या भुईमुगाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, शेंड्या यासारखा रानमेवा त्यांना उपलब्ध करून देणं. कोणाला आऊत चालवायचा असेल, नांगर चालवायचं असेल, खुरपणं करायचं असेल तर त्याचीही सोय करून देणं. त्याचबरोबर शेतातल्या विहिरीवर किंवा तलावात आलेल्या पाहुण्यांना पोहायला घेऊन जाणं, गाई म्हशीची धार काढायला शिकवणं, असा 2 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम द्यायचा. शिवाय जवळपासच्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणची किंवा तीर्थक्षेत्राची बैलगाडीतून सैर घडवून आणायची. या सगळ्या सेवांच्या बदल्यात येणाऱ्या पर्यटकांकडून योग्य तो मोबदला घ्यायचा. कृषी पर्यटनाचा हा नवा फॉर्म्युला आज बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्मसात केलाय. इतकंच नाही तर आपल्या शेतीचा काही भाग त्यांनी कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसितही केलाय. अशी केंद्रे महाराष्ट्रात आज बऱ्यापैकी निर्माण झाली आहेत आणि ती शहरी पर्यटकांचं लक्षही वेधून घेऊ लागली आहेत. अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांचंही लक्ष वेधून घेणारी काही ठिकाणं आहेत जिथं नवनवे प्रयोग करून शेतीला व्यावसायिक यश मिळवून दिलं जातं. शेतकऱ्यांना अशाच काही ठिकाणांची सैर घडवून आणली तर तोट्यातला शेतकरी फायद्यात आणण्याचे अनेक मार्ग शेतकऱ्यांना सहजपणे सापडू शकतील. त्यातून भारतीय शेतीला ऊर्जित अवस्था प्राप्त होऊ शकेल. हीच भूमिका घेत केसरी टूर्सने खास शेतकऱ्यांसाठीच्या वेगळ्या पॅकेजची आखणी करून कृषी पर्यटनाची एक नवीन वाट निर्माण केली आहे. म्हणजे नव्याचा स्वीकार करत आधुनिक संधानांच्या आधारे फायद्याची शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना इस्रायल, नेदरलँड, ब्राझील यांसारख्या देशात घेऊन जायचं आणि तिथली सुधारित शेती दाखवायची. त्याचबरोबर परदेशातील शेतकऱ्यांना भारतीय शेतकऱ्यांचे अभिनव प्रयोग दाखवायचे. म्हणजेच पर्यटनाच्या माध्यमातून अनुभवांची, तंत्रज्ञानाची देवघेव घडवून आणत शेती उद्योगाला चालना देण्याचा हा एक वेगळा उपक्रम आहे जो केसरी टूर्सने सुरू केलाय. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा प्रयत्न आजवर कोणीही केला नव्हता. केसरीच्या कल्पक संचालिका झेलम चौबळ यांनी प्रथम तो प्रयत्न केला. लहानपणीच शेती मातीशी जोडलेली नाळ झेलम चौबळ यांनी या उपक्रमातून अधिक घट्ट केली. त्या सांगतात, केसरी पाटील हे आमचे वडील. ते पेशाने शिक्षक होते, तरीही हाडाचे शेतकरी होते, प्रयोगशील शेतकरी होते. त्यामुळे आमचा शेतीशी लहानपणापासूनच जवळचा संबंध. बाबांबरोबर आम्ही भावंडांनीही शेतीत काही ना काही कामं केलीच आहेत. त्यामुळे शेती आणि शेतकरी हा नेहमीच आमच्या जिव्हाळ्याचा आणि चिंतनाचा विषय राहिलाय. काही शेतकऱ्यांनी परदेशात जाऊन तिथलं तंत्रज्ञान आपल्याकडे आणलं आणि इथली शेती फुलवली. असे काही प्रयोग आमच्याही पाहण्यात आले आणि त्यातूनच शेतकऱ्यांसाठीच्या अशा वेगळ्या पॅकेजचा विचार सुरू झाला. मग एक प्रयोग म्हणून आम्ही सुरुवातीला 25 शेतकऱ्यांना घेऊन इस्रायलची एक टूर केली. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून कृषी पर्यटनाचा एक वेगळा पॅटर्न आम्ही विकसित केला.
आणि त्याद्वारे शेतकऱ्यांच्या पॅकेज टूर्स काढू लागलो. केसरीच्या शेतकऱ्यांसाठीच्या या पॅकेज टूर म्हणजे पर्यटनाचा निव्वळ आनंद देणाऱ्या सहली नाहीत. यात आपली शेती फुलवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या माहितीचा खजिना आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून केली जाणारी शेती, ग्रीन हाऊसमध्ये घेतलं जाणारं वाढीव उत्पादन, दुग्ध उत्पादनातलं आधुनिक तंत्रज्ञान, अशा अनेक गोष्टींचं ज्ञान या पॅकेजद्वारे शेतकऱ्यांना मिळवून दिलं जातं. अलीकडे तर आपल्या शेतमालाचं वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग कसं करावं यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर नेलं जातं. तिकडच्या काही तज्ज्ञांच्या भेटी घडवून त्यांचं मार्गदर्शन मिळवलं जातं. म्हणजे केसरीच्या या ॲग्रो टूरमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याला परदेशी पर्यटनाच्या आनंदाबरोबरच आपली शेती व्यापारी पद्धतीने करण्यासाठीची आवश्यक ती माहिती आणि ज्ञान सहजपणे मिळून जातं. लोकांची गरज ओळखून आखलेल्या टूर्सद्वारे घेतलेल्या मोबदल्यात जास्तीत जास्त देणं ही केसरीची खासियतच आहे. टूर करून परतणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर केसरी बरोबर गेल्याचं समाधान दिसलं पाहिजे, यासाठी प्रामाणिकपणे धडपडणारी ही एक संस्था आहे. केसरी टूरची आजवरची वाटचाल पाहिली की ही बाब आपल्याला प्रकर्षाने जाणवते. इतिहास आणि भूगोलाचे शिक्षक असलेल्या केसरी भाऊ पाटील यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून काही काळ घालवल्यानंतर वयाच्या 50व्या वर्षी केसरी टूर्स ही कंपनी सुरू केली. ते वर्ष होतं 1984चं. त्यावेळी वर्षभरात 2 ते 3 सहली या कंपनीमार्फत काढल्या जायच्या. आज केसरी टूर्स एकाच वेळी कित्येक सहलींचं नियोजन करतं. सीझनमध्ये तर केसरीच्या दिवसाला 30 ते 40 सहली निघतात. इतकंच नाही तर या सीझनल सहलींच्या माध्यमातून एकेका दिवशी केसरीचे 15,000हून अधिक पर्यटक जगभरात फिरत असतात. भारतामध्ये 16 कार्यालयांचं जाळं निर्माण करणाऱ्या या कंपनीने 500 कोटींच्या उलाढालीचा टप्पा ओलांडत 1,000पेक्षा जास्त लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिलाय. म्हणजेच 5,000 लोकांचं जीवन फुलवण्याचं काम या कंपनीनं केलंय. तेही हजारो पर्यटकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि ओठांवरचं हसू जपत. केसरी is passionately committed to total quality travel. We uphold the highest ethical standards and believe in creating new benchmark in industry. हे आहे केसरीचं मिशन स्टेटमेंट. त्याच्याशी तडजोड न करता केसरीने पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक नवनवे पायंडे पाडलेत. हनीमून टूर्स, माय फेअर लेडी, सीनियर सिटीझन टूर्स, स्टुडंट स्पेशल, जंगल टूर्स, ॲग्रो टूर्स अशा तऱ्हेतऱ्हेच्या नवनव्या कॉन्सेप्ट्स प्रत्यक्षात आणून केसरीनं त्याचं ब्रँडिंग केलंय. आणि म्हणूनच आज केसरीकडे पर्यटनातील पायोनियर संस्था म्हणून पाहिलं जातं. देशविदेशातील अनेक नामांकित संस्थांनी आपले मानाचे पुरस्कार देऊन केसरीचा गौरव केलाय. भारतीय पर्यटन क्षेत्रातील 35 वर्षांच्या दर्जेदार सेवेबद्दल केसरी पाटील यांना दिल्ली येथे मुख्यमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते लाईफटाईम अचीव्हमेंट हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सिंगापूरच्या CMO काउन्सिलने 2010चा एशियाज बेस्ट ब्रँड इन ट्रॅव्हल सेगमेंट हा पुरस्कार देऊन केसरी टूर्सचा गौरव केला. त्याचप्रमाणे थायलंड सरकारचा फ्रेंड्स ऑफ थायलंड, मलेशियन गेटिंग अथॉरिटीजचा इनबाउंड टूर ऑपरेटर फॉर गेटिंग, टाइम्स ग्रुपचा बेस्ट आउटबाउंड टूर ऑपरेटर फॉर 2010 अँड 11 हे विशेष पुरस्कार केसरीला आजवरच्या आपल्या सेवेसाठी देण्यात आले. खरं म्हणजे पर्यटनाच्या क्षेत्रात एका मराठी माणसाने एवढी मोठी भरारी मारणं ही सोपी गोष्ट नाहीये. परंतु केसरी पाटील यांनी जे बोलू तेच करू आणि जे सांगू तेच देऊ हे तत्व अंगीकारत एक नवा आदर्श पर्यटन क्षेत्रात निर्माण केला आणि त्यातूनच हे यश संपादन केलंय. त्यातूनच ही झेप घेणं शक्य झालंय. एका कुटुंबाच्या मालकीची असणारी ही कंपनी आजपर्यंत पर्यटन क्षेत्रातलं एक मोठं कॉर्पोरेट हाऊस बनलीय. केसरी पाटील यांची कन्या झेलम चौबळ संचालक असलेल्या या कंपनीत हिमांशू पाटील व संगीता पाटील हेही कारभार पाहतात. शैलेश पाटील हे या कंपनीचे संस्थापकीय संचालक आहेत.
कोणताही उपक्रम विशिष्ट फोकस ठेवून राबवला तर त्यात अधिक यश मिळवता येतं. केसरी टूर्सच्या संचालकांनी ही बाब जाणली आणि एकाच नेतृत्वाखाली राबवले जाणारे विविध उपक्रम वेगवेगळ्या विभागात विभागले गेले. प्रत्येक विभागाची जबाबदारी एकेका संचालकावर सोपवली गेली. त्यातून विशिष्ट हेतू आणि दृष्टिकोन ठेवून तो विभाग काम करू लागला. लोकांना जे हवं ते नेमकेपणानं देता येऊ लागलं. त्यामुळे सेवेचा दर्जा वाढला आणि केसरी टूर्सला ही अवकाशाला गवसणी घालणारी भरारी मारता आली. केसरी टूर्सचा कृषी पर्यटन हा स्वतंत्र विभाग चालवणाऱ्या झेलम चौबळ सांगतात, सतत नवनवे प्रयोग करत राहणं ही बाबांनी कृतीतून दिलेली शिकवण आहे. त्यांनी जो आदर्श या क्षेत्रात निर्माण केला तोच आम्ही आज फॉलो करतोय. त्यातूनच कृषी पर्यटन हा केसरी टूरचा विभाग विकसित झाला. एक काळ असा होता की लोक पारंपरिक शेती पद्धतीला चिकटून होते. नवं काही स्वीकारायची त्यांची तयारीच नव्हती. पण आज ही परिस्थिती बदललीय. शेतकरी दिवसेंदिवस जागरूक बनत चाललाय. माझ्या शेतातली माती कशी आहे? या मातीमध्ये मी कोणतं पीक अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो? असे अनेक प्रश्न आज शेतकऱ्याला पडू लागलेत आणि तो त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तज्ज्ञांचे सल्लेही घेऊ लागलाय. त्यातूनच आपल्याकडे शेतीमध्ये विविध प्रयोग होताना दिसू लागले. अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना परदेशातील तसेच देशातील जागतिक नकाशावर झळकलेले काही प्रयोग बघायला मिळाले तर असेच काही प्रश्न आमच्या चर्चांमध्ये वारंवार उपस्थित होऊ लागले आणि त्यातून आम्ही ब्राझील, नेदरलँड, इस्रायल अशा काही देशांच्या पॅकेज टूर्सचं नियोजन केलं. इस्रायल हा अत्यंत छोटा देश आहे. गोड्या पाण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अशा प्रतिकूलतेवर मात करत या देशाने शेतीमालाच्या उत्पादनात क्रांती केली आहे. नेदरलँडमध्ये फुलशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ब्राझीलमध्ये साखरेचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. थायलंडमध्ये सुद्धा पेरू, आंबा या फळांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. या देशांनी शेतीमध्ये वापरलेलं तंत्र नेमकं काय आहे? ते कशा पद्धतीने शेती करतात? आपल्या मालाला बाजारपेठ कशी मिळवतात? हे आपल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तिथं जाऊन पाहता आलं तर त्याचा निश्चित उपयोग होणार यात शंका नाही. हीच बाब झेलम चौबळ यांच्या टीमने हेरली आणि शेतकऱ्यांच्या सहली काढायला सुरुवात केली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनीही केसरीच्या या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद दिला. त्यातून केसरीचं पाऊल योग्य दिशेने कसं पुढे पडतंय हेही आपल्या लक्षात येतं. शेतकऱ्यांच्या याच प्रतिसादातून केसरीच्या झेलम चौबळ यांनी शेतकरी पर्यटकांना जास्तीत जास्त काय आणि कसं देता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्या म्हणतात, भारतातील हवामान शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अनेक देशांमध्ये तिथल्या हवामानामुळे शेतीला काही मर्यादा पडतात. म्हणजे युरोपात बटाटा हे पीक घेता येत नाही. आपल्याकडे बटाटा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. असं अनेक पिकांबाबत सांगता येईल. त्यामुळे भविष्यात भारतीय शेतीला निश्चितपणे चांगले दिवस येणार आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही केवळ फार्म व्हिजिटरवर न थांबता त्या ठिकाणच्या तज्ज्ञांशी आपल्या शेतकऱ्यांना संवाद साधता येईल यासाठी प्रयत्न केले. इस्रायल सारख्या देशातले अनेक कृषी तज्ज्ञ भारतीय शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार आहेत. परंतु त्यांच्याशी आपल्या शेतकऱ्यांचा थेट संवाद होणं आवश्यक आहे. आम्ही टूरच्या माध्यमातून अशा काही गोष्टी जाणीवपूर्वक करत आहोत. त्यासाठी आमची एक रिसर्च टीम सुद्धा तयार आहे. लोकांची गरज ओळखून पर्यटन पॅकेज विकसित करणं आणि मग त्या पर्यटकांना जास्तीत जास्त देण्यासाठी रिसर्च टीमला कामाला लावणं ही मोठमोठ्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये घडणारी गोष्ट केसरीने पर्यटनाच्या क्षेत्रात अवलंबली. हे केवळ व्यवसाय वृद्धीच्या अपेक्षेतून घडू शकत नाही. त्यासाठी मातीशी जोडली गेलेली नाळ घट्ट असावी लागते. केसरी टूरचे सर्वच संचालक इथल्या मातीशी घट्ट जोडले गेलेले आहेत. त्यामुळेच पर्यटनाचा व्यवसाय करताना समाजातला महत्त्वाचा परंतु दुर्लक्षित असा घटक असलेल्या शेतकऱ्याचा वेगळा विचार केसरीसारख्या मान्यवर संस्थेनं केला. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेत स्वतःची शेती फुलवली तर केसरीच्या या प्रयत्नांचं चीज झालं असंच म्हणता येईल.
आजच्या युद्धजन्य परिस्थितीत केवळ शेती संपन्न देशांचं महत्त्व प्रचंड वाढलंय. इस्रायल सारख्या छोट्याशा देशाने केवळ शेतीमधील आधुनिकतेने युरोपाला आपल्या कवेत घेतलंय. येणाऱ्या काळात आपल्याला शेतीमधील नवनवीन प्रयोगच तारून नेणार आहेत, कारण वाढत्या लोकसंख्येला सामावून घेताना अवेलेबल लँडचा विचार करावा लागेल. शेती देशविदेशांना, तेथील संस्कृतीला आणि पर्यायाने लोकांना जोडणारा उत्तम दुवा आहे. काया काया शेतामंदी घाम जिरव जिरव, काया काया शेतामंदी घाम जिरव जिरव, तेव्हा उगल उगल काया मधून हिरव. येता पिकाले बहर शेता शेतात हिरव, येता पिकाले बहर शेता शेतात हिरव, खस पिकल रे सोनं हिरव्यामधून पिवय. अशी धरित्रीची माया अरे तिले नाही सीमा, अशी धरित्रीची माया अरे तिले नाही सीमा, दुनियाचे सर्व पोट तिच्या मधी झाले जमा. शेतामंदी भाऊ राया, शेतामंदी भाऊ राया, आला पिक गुंजारत, हात जोडी सन केला धरित्रीले दंडवत. शेतामंदी भाऊ राया खाले वाकला वाकला, शेतामंदी भाऊ राया खाले वाकला वाकला, त्यानं आपल्या कपाई टिया मातीचा लावला, त्यानं आपल्या कपाई टिया मातीचा लावला. श्रोते हो, बहिणाबाई चौधरींच्या या कवितेत नमूद केल्याप्रमाणे आपल्या या शेतीप्रधान भारतातला शेतकरी हा काळ्या आईचा सुपुत्रच आहे. आणि भारतातील शेतकऱ्यांसाठी नामांकित केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी जागतिक पातळीवर व्यवसायाची दारं खुली करून दिली आहेत. तीही सहलीच्या माध्यमातून. हे आणखीनच विशेष.